हॅलो स्टुडंट, आज आपण स्थिराचा सेशन नंबर 13 सॉल्व करणार आहोत. टायपिंग प्रॅक्टिस, देन स्टार्ट एक्झाम. तर यामध्ये आपण टायपिंग करायची आहे. कॅप्स लॉक ऑफ करा आणि टायपिंगला सुरुवात करा. कम्प्लिटली स्मॉल लेटर्स आहेत, त्याची आपण प्रॅक्टिस करायची आहे जेवढी आवश्यक आहे तेवढी. देन सेव्ह. ओके, yes, end exam, select, confirm. इराचा नेक्स्ट पार्ट आहे सेल्फ पाथ लर्निंग. यामध्ये 10 क्वेश्चन आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. स्टार्ट. सेल्फ पाथ लर्निंग नंतरचा पॉईंट आहे डू इट युअर सेल्फ. तर हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. स्टेप बाय स्टेप आपण कसं सॉल्व करायचा ते पाहूया. इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट बँडेड हेडर. यूज इन्सर्ट टॅब हेडर अँड फुटर ग्रुप हेडर टू. तर या बघा, या ठिकाणी बँडेड हेडर इन्सर्ट करायला सांगितलेलं आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आणि हेडरमध्ये जायचं, इन्सर्ट हेडर, आणि इथं बँडेड हेडर आहे त्याला क्लिक करायची. देन सबमिट. इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ टेबल विच कंटेन्स 3 rows अँड 3 columns. 3 रो आणि 3 कॉलम असणारा टेबल इन्सर्ट करायचा आहे. या ठिकाणी इन्सर्ट टॅबला क्लिक करा. टेबलमध्ये इन्सर्ट टेबल 3 rows अँड 3 columns असे आपल्याला इथे 3 rows 3 columns. देन ओके, सबमिट. इन्सर्ट अ ब्लँक पेज. यूज इन्सर्ट टॅब पेज ग्रुप. इथे सुद्धा इन्सर्ट टॅबचाच वापर करायचा आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जावा. यामध्ये ब्लँक पेज यावरती क्लिक करायची. सबमिट. इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट रेक्टँगल शेप. यूज इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुप. तर इथे रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट टॅबच्या सहाय्याने इन्सर्ट टॅबमध्ये जावा. या ठिकाणी शेप्स आणि इथं रेक्टँगल नाव डिस्प्ले होतं, त्यावरती क्लिक करा आणि ड्रॉ करा. डिसिलेक्ट, सबमिट. इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ सिंपल टेक्स्ट बॉक्स. यूज इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप टेक्स्ट बॉक्स. तर या ठिकाणी सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायला सांगितलं आहे. इन्सर्ट टॅब टेक्स्ट बॉक्स आणि इथं सिंपल टेक्स्ट बॉक्स आहे, यावरती क्लिक करा. देन सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे टू इन्सर्ट अ न्यू कव्हर पेज इन MS वर्ड फाईल. ओपन न्यू डॉक्युमेंट. तर इथं वर्ड आपण ओपन करूया. स्टार्ट बटनला क्लिक केलं आहे, W प्रेस केलेलं आहे. या ठिकाणी वर्ड ओपन करायचं आहे. ब्लँक डॉक्युमेंट घेतलेलं आहे
आणि या ठिकाणी कव्हर पेज इन्सर्ट करायला सांगितलेलं आहे. तर इन्सर्टमध्ये जायचं, कव्हर पेज, आणि कव्हर पेजमध्ये मोशन नावाचं कव्हर पेज आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. तर इथे बघा हे मोशन नावाचं कव्हर पेज आहे. सबमिट. यूज इन्सर्ट टॅब, ॲड एनी मॅथमॅटिकल इक्वेशन इन द गिवन डॉक्युमेंट. सो इथे मॅथमॅटिकल इक्वेशन ॲड करायला सांगितलं आहे, तर ते सुद्धा इन्सर्ट टॅबच्या सहाय्यानेच करायचं आहे. इन्सर्ट इथं क्लिक करा, त्यावेळेस हा सिम्बॉल ऑप्शन ॲक्टिवेट होईल आणि हे जे साईन आहे कॉपीराईट साईन सिम्बॉल घ्यायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. ओके. इन द गिवन डॉक्युमेंट टू ॲड ऑर चेंज थीम चेंज करायची, गो टू डिझाईन टॅब. आता आपल्याला त्यांनी डिझाईन टॅबमध्ये थीम चेंज करायला सांगितलेली आहे. तर डिझाईनमध्ये जावा, या ठिकाणी थीम आहे आणि थीममध्ये ऑफिस नावाची थीम, इथं ऑफिस नावाची फर्स्ट थीम आहे, याला क्लिक करा, दॅट सबमिट. इन द गिवन डॉक्युमेंट टू हाईड अँड शो द टॅब जो आहे तो हाईड अँड शो करायचा आहे. गो टू द फाईल टॅब आणि त्या ठिकाणी ड्रॉ नावाचा टॅब आपल्याला शो करायचा आहे. तर स्टार्ट या ठिकाणी बघा फाईलमध्ये जायचं आहे. फाईलमध्ये ऑप्शनमध्ये इथे कस्टमाइज रिबन इथं दिलेलं आहे, त्याचप्रमाणे करायचं आहे. आणि ड्रॉ नावाचं इथे ऑप्शन आहे, त्याला चेकबॉक्स ऑन करायचा आणि ऑफ करायचा. तर इथे फक्त क्लिक करा, ड्रॉ आणि सबमिट करा. इथे ड्रॉ नावाचा ऑप्शन दिसत नाही आहे आपल्याला मेन टॅबवरती, तर इथे ड्रॉ नावाचा ऑप्शन असतो, तर यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. इन द गिवन डॉक्युमेंट टू चेंज द थीम फॉन्ट, गो टू द डिझाईन टॅब. डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे आणि थीम चेंज करायची आहे. तर इथे बघा डिझाईनमध्ये गेलो, या ठिकाणी थीम आहे आणि थीममध्ये एरियल नावाची आपल्याला थीम घ्यायची आहे. फॉन्टमधून घ्यायची, फॉन्ट. आणि या ठिकाणी एरियल सबमिट. ओके. तर अशा प्रकारे आपले 10 क्वेश्चन सॉल्व झालेले आहेत, स्टेप बाय स्टेप. एंड एक्झाम कन्फर्म. नेक्स्ट आहे प्रोसेस फोलिओ. तर याच्यामध्ये आज आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये आपण जे शिकलेलो आहेत इन्सर्ट, तर त्याचा वापर करून आपण एक फाईल बनवायची आहे. तर इथं वर्ड ओपन करा. इथं वर्ड ओपन केलेलं आहे, यामध्ये इन्सर्ट टॅबचा आपल्याला वापर करायचा आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये आपण ज्या गोष्टी शिकलो त्यापैकी आपण इथं त्याचा वापर करायचा आहे. तर आपण सुरुवातीला आपण या शेपमधून एखादा शेप ड्रॉ करूया. इथे बघा वेगवेगळे शेप्स आहेत, यामधून मी एक शेप ड्रॉ करते. याचे कलर्स वगैरे चेंज करू शकतो. शेप आउटलाइन, ग्रेडियंट, मोर ग्रेडियंट, ग्रेडियंट फिल. इथे मी फाईल सेव्ह करते. फाईल सेव्ह ॲट डेस्कटॉप आणि मी याला शेप्स असं नाव दिलेलं आहे. या ठिकाणी मी डेस्कटॉपला फाईल सेव्ह करते. सेव्ह
या ठिकाणी परफॉर्म स्टेटसला क्लिक करा. नेक्स्ट, इथं आपली फाईल कुठं आपण सेव्ह केलेली आहे तिथून सिलेक्ट करायची आहे. तर इथं आपण शेप्स असं नाव दिलं होतं, तर त्या फाईलला क्लिक करायचे, ओपन आणि सेव्ह. तर अशा प्रकारे आपला प्रोसेसफोलिओ सेव्ह झालेला आहे. नेक्स्ट आहे नॉलेज चेक. इथं नॉलेज चेकला क्लिक करायचे, स्टार्ट. याच्यामध्ये 10 क्वेश्चन आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. यामधील नेक्स्ट पॉइंट आहे सिम्युलेशन क्वेश्चन. हा सुद्धा प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे, तर आपण तो समजून घेऊया. द पेज बॉर्डर इज इम्पॉर्टंट टू गिव्ह प्रोफेशनल लुक. तर इथे या ठिकाणी पेज बॉर्डर अप्लाय करायची आहे. अप्लाय द पेज बॉर्डर टू युअर डॉक्युमेंट. तर या ठिकाणी डिझाईनमध्ये जायचं आहे, पेज बॉर्डर, आणि इथं पेज बॉर्डर कोणतीही अप्लाय करू शकतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲडिंग पेज कलर मेक्स युअर डॉक्युमेंट मोर अट्रॅक्टिव्ह. तर या ठिकाणी बघा, अप्लाय द पेज कलर अप्लाय करायचा आहे. डिझाईनमध्ये जायचं आहे, डिझाईनमध्ये पेज कलर, आणि इथं ग्रे कलर सांगितलेला आहे. बॅकग्राऊंड 2 हे नावं आपल्याला वर्डमध्ये पाहायला मिळतात आहे. आपण वर्ड ओपन करून त्याच्यामध्ये हे नाव चेक करू शकतो. Themes provide a quick way to change the overall color. तर या ठिकाणी अप्लाय द फॅसेट थीम टू द डॉक्युमेंट. तर थीम अप्लाय करायला सांगितलेली आहे, त्यासाठी डिझाईनला क्लिक करायचं. या ठिकाणी थीम्स आणि इथं जे नाव सांगितलेले आहे त्यावरती क्लिक करायचं. नेक्स्ट आहे अप्लाय कॉन्फिडेंटल वॉटरमार्क टू युअर डॉक्युमेंट. तर त्यासाठी सुद्धा डिझाईनमध्ये जायचं आहे. डिझाईनमध्ये इथे वॉटरमार्क आहे, आणि यामध्ये कस्टम वॉटरमार्क कॉन्फिडेंटल 1 असं सांगितलेलं आहे. तर डायरेक्ट यावरती क्लिक करा. नेक्स्ट आहे अप्लाय रेड व्हायलेट कलर टू द गिवन थीम. ही जी थीम आहे त्याच्यासाठी आपल्याला रेड व्हायलेट कलर अप्लाय करायचा आहे. तर इथे डिझाईनमध्ये गेलो, डिझाईनमध्ये इथे कलर्स आहेत, आणि या ठिकाणी रेड व्हायलेट यामधून एका कलरला क्लिक करायची. इन्सर्ट द लाईन बिलो द लास्ट पॅरेग्राफ. लास्ट पॅरेग्राफच्या खाली एक लाईन इन्सर्ट करायची. तर इन्सर्टमध्ये जावा, शेप्स, आणि या ठिकाणी लाईनला क्लिक केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन्सर्ट अ टेबल विथ 5 rows and 5 columns and 2 rows. इन्सर्टमध्ये टेबल, आणि या ठिकाणी इन्सर्ट टेबल
5 कॉलम्स अँड 2 रोज. तर इथं 5 कॉलम्स घ्यायचे आहेत आणि 2 रोज. ओके. इन्सर्ट द टेक्स्ट बॉक्स इन द गिवन डॉक्युमेंट. तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स, ड्रॉ टेक्स्ट बॉक्स. इन्सर्ट द बलून आयकॉन. बलून आयकॉन इन्सर्ट करायचा आहे इन द गिवन डॉक्युमेंट. तर त्यासाठी सुद्धा इन्सर्टमध्ये जायचं. या ठिकाणी पिक्चर, इथं आपल्याला बलूनचा आयकॉन दाखवलेला आहे, त्यावरती क्लिक केले. इन्सर्ट. इन्सर्ट द टेबल 5 कॉलम्स अँड 2 रोज. इन्सर्ट टेबल, insert table 5 columns and 2 rows. ओके. तर अशा प्रकारे आपले सिम्युलेशन क्वेश्चन सॉल्व करून झालेले आहेत. कन्फर्म. लास्ट पॉइंट आहे सेशन नंबर 13 मधला सेशन कंप्लीशन टेस्ट.